ही खरं तर एवढ्या गोष्टी मला पण आठवत नाही तेवढ्या त्याला आठवतात. म्हणजे मारायची वगैरे. तर मी खरंच खूप मारायची म्हणजे छडी लागे छमछम किस्सा असायचा. तर शाळेत ना शिक्षक काय व्हायचं, मी इतकी हुशार, शिक्षक ना मला वर्गात बोलवायचे, त्यांचे शिक्षक, वर्ग शिक्षक किंवा स्टाफ रूम मध्ये बोलवायचे की तू इतका हुशार आहे, मग या जयाला तर लिहिता येत नाही, हिला वाचता येत नाही, त्या विकासला तर काहीच येत नाही, हा असाच टुक्कार झाला. हे सगळे शब्द मला ऐकावं लागायचे ना, तर मला फार असं बेशर्म सारखं वाटायचं. आणि मग मी घरी येऊन माझ्या आईला वडिलांना हे सांगायचे. मग माझे वडील किंवा आई मला म्हणायचे मग तू त्यांचा अभ्यास घे. मग माझा अभ्यास म्हणजे वाचताने आलं की छडी, वाचताने आलं की छडी, असं होतं. म्हणजे त्या काळात हे होतं. आमच्या घरात पहिल्यांदा जर कोणी शिवी दिली होती ना, तर तो माझा भाऊ होता विकास, ज्याच्याबद्दल मी खूप बोलते की त्याने खूप, म्हणजे तो लहानपणापासून वाया गेलेली केस होता आणि तो अजूनही वायाच गेलेली केस. पण सर्वात पहिली आमच्या घरात जर शिवी कोणी दिली होती तर त्या विकासने, कारण त्याचं टुक्कार मुलांसोबत राहणं होतं. आणि त्या शिवीवर म्हणजे बॅट असते ना, बॅटने मारलं होतं. माझ्या बहिणीला सुद्धा मी बॅटने मारलं होतं त्या काळात. म्हणजे मी त्यांच्या सोबत बरोबरीची होती, पण का माहितीये का, एक वळण लागतं ना, वळण, त्या वळण लागण्याचा हा प्रकार होता त्यावेळेस. बॅटने मारणं म्हणजे उभं करायचं आणि बॅट मारायचं, नाटक करायचं. पण थोडं असं लागलं ना तरी जोरात आवाज करणारे ते दोघ जण होते. बरं, म्हणजे बॅटने रक्त बंबाळ करणं वगैरे असं काही प्रकार नव्हता. पण तेव्हा भीती एक असायची, म्हणजे लाठी काठीची भीती असायची. मग हात पुढे करून